कधी भाऊ तर कधी भन्नाट अशा आपल्या बहुआयामी अदाकारीने हिंदी मराठी प्रेक्षकांना घायाळ करणारा तो चेहरा, गोव्याच्या लाल मातीतून आलेला मराठी चित्रपट सृष्टीतील पहिला ग्लॅमरस चेहरा म्हणजे हिंदी मराठी रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणारी सिनेतारका वर्षा उसगावकर. वर्षाजी, खरं तर आपल्याला वारसा लाभला तो राजकारणाचा, परंतु आपण नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे यांच्यामुळे स्वतःतील कलावंत जपू शकलात. अभिनय, गायन हे जन्मजातच अंगात असल्याने आपण केंकरे यांच्या कार्टी प्रेमात पडली या नाटकात अभिनय केला आणि लाखो हिंदी मराठी प्रेक्षकांना एक चुलबुली हिरोईन मिळाली. बाजार में ये राखी किसके लिए? तुम्हारे लिए और किसके लिए? शादी करने की तो हिम्मत तुम्हें है नहीं, इससे अच्छा है कोई दूसरा हिम्मत वाला मर्द ढूंढ लूं और तुम्हें भाई बना लूं. लाओ इधर हाथ. नहीं 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 नहीं, मैं तुम्हें भाई बना के नहीं नहीं और मुझे राखी बांधने दो. या नाटकातील आपली भूमिका शोमॅन सचिन पिळगावकर यांनी पाहिली आणि तुम्ही त्यांच्या गंमत जम्मत चित्रपटातील नायिका बनलात. हाच तुमच्या आयुष्यातील माइलस्टोन ठरला. आपली कौशल्यपूर्ण संवाद फेक, तेजस्वी चेहरा, तपकिरी डोळे, चंचल देहबोली आणि सकस अभिनय यात आध्यात्मिक जोडही आहेच. म्हणून तुमची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या काळजात रुतते. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. धमाल दे धमाल, सगळीकडे बोंबाबोंब, पैज लग्नाची, लपंडाव, अफलातून, एक होता विदूषक, मुंबई ते मॉरिशस, सवत माझी लाडकी यासारख्या मराठी चित्रपटातून आपण साकारलेल्या प्रत्येक भूमिकेची आपण उंची वाढवली. आपल्या हुकमी अभिनयाने आपण मराठी इतकीच हिंदी सिनेमालाही भुरळ पाडली. म्हणूनच बस एक हम एक तुम, परदेसी, हनीमून, पथरीला रास्ता, घर आया मेरा परदेसी, मंगल पांडे, खलनायिका, तिरंगा यासारख्या हिंदी चित्रपटातील भूमिकाही आपल्या लक्षणीय ठरल्या. कधी रोमॅन्टिक तर कधी काळीच कुरवाळणाऱ्या, कधी डोळ्यात टचकन पाणी आणणाऱ्या तर कधी खळखळून हसवणाऱ्या, अंतर्मुख करणाऱ्या प्रेरणादायी आपल्या भूमिका सतत प्रवाहित राहिल्या आहेत. आजवर आपण 60 पेक्षा अधिक मराठी, हिंदी, कोकणी, बंगाली, राजस्थानी चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ ते नाना पाटेकरांसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर आपण नायिका म्हणून साथ दिली. आपल्या आईकडून मिळालेलं गाणं, संगीत नाटक मत्स्यगंधा, संगीत संशय कल्लोळ मधून आपण आजही जपलंय. कला शुक्लांतून बालनाट्य संस्थेतून आपण महापौर, एक होती वाघीण नाटकातून काम करता करता हिंदी मराठी चित्रपटांद्वारे रूपमती, चंद्रकांता, महाभारत, राणी लक्ष्मीबाई सारख्या टीव्ही मालिकेतील भूमिकांनाही न्याय दिला. आपल्यासारखी एव्हरग्रीन ग्लॅमरस मराठी अभिनेत्री मराठी मनाचा गौरवच आहे. आपल्या या चमचमणाऱ्या रुपेरी प्रवासाला आमचा मानाचा मुजरा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानचा महाराष्ट्र कलागौरव पुरस्कार 2019 आपणास बहाल करताना आम्हास विशेष आनंद होत आहे.